महिला उत्सवात राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला। सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली 23 वर्ष कार्यरत असलेल्या ठाण्यातील प्रारंभ कला अकॅडमी या सामाजिक संस्थेच्या आम्ही साऱ्या जणी महिला उत्सवात यंदा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार आहे। या महोत्सवाचे हे 13वे वर्ष आहे। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आयफिल बँक्वेट हॉलमध्ये 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 ते 8:30 या वेळात होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 4 दाम्पत्यांसह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार केला जाणार आहे। तरी विनामूल्य प्रवेश असलेल्या या महोत्सवात ठाणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रारंभच्या संचालिका डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी पत्रकार परिषदेत केले। प्रारंभच्या महिला महोत्सवाच्या निमित्ताने 5 नोव्हेंबरला डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धांसह 18 ते 35 वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन, समूह नृत्य आणि एकल नृत्य स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेमध्ये विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ 8 नोव्हेंबर रोजी आर मॉलमध्ये आयफिल सभागृहात होणार असून सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावस्कर प्रमुख पाहुण्या असतील। या प्रसंगी पीतांबरी प्रोडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, सुधाताई म्हैसकर, नानजी पटेल, चित्रपट निर्मात्या अपर्णा पाडगावकर, प्रत्युष आंबेकर, पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, डॉक्टर सचिन पैठणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमात भारुडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार असून IPS समीर वानखडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर या दाम्पत्यांची मुलाखत डॉक्टर अरुंधती भालेराव घेणार आहेत। नमस्कार। नमस्कार। प्रारंभ कला अकॅडमी ठाण्याच्या वतीने मी डॉक्टर अरुंधती भालेराव महिला महोत्सव 2025 वर्ष 13वे या निमित्तानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। माझ्या बरोबर आहेत माझ्या संस्थेच्या विश्वस्त मनीषा आचार्य, कीर्ती केरकर, आमची वैशाली पराड, आमच्या स्नेहलताई पुरंदरे, मनीषा शितूत मॅडम आणि अलका आडगावकर। आमच्या वैशाली कुलकर्णी आज काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकलेल्या नाहीत, त्या इथे आहे असं मी समजते। प्रारंभ कला अकॅडमीचा आपल्याला कल्पना आहे हा 13वा महिला महोत्सव आहे। याच्या सगळ्या स्पर्धा 9 स्पर्धा आहेत, ज्या 5 नोव्हेंबरला सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत घाणेकर लघु नाट्यगृहामध्ये दिवसभर महिलांसाठी संपन्न होत आहेत। त्यामध्ये गीत गायन, समूह नृत्य आणि सोलो डान्स याला 2 गट आहेत, 18 ते 35 आणि 35 ते ऑनवर्ड्स। त्याचप्रमाणे उखाणी स्पर्धा, चारोळी स्पर्धा, सुविचार स्पर्धा, मंगळागौर स्पर्धा, समूह भजन स्पर्धा आणि फॅशन शो स्पर्धा इतक्या स्पर्धांचं महिलांसाठी आयोजन केलेलं आहे आणि 400-450च्या वर महिलांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे। प्रारंभाची ही परंपरा आहे गेल्या 13 वर्षांची। संस्थेच्या 23 वर्षातल्या कार्यकाळामध्ये महिला महोत्सव हा उपक्रम प्रारंभचे जे सामाजिक उपक्रम आहेत त्याच्या आर्थिक उभारणीसाठी म्हणून हा महिला महोत्सव घेतला जातो। या महिला महोत्सवात पीतांबरी, युनियन बँक ऑफ इंडिया, TJSB, आयलिफ रिट्स बँक्वेट हॉलची व्हेन्यू पार्टनरशिप, त्याचप्रमाणे भूमी वर्ल्ड आणि रोटरी, DP म्हैसकर फाउंडेशन आणि रोटरी डिजिटल घडपटपट रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल डिस्ट्रिक्ट 3142 हे आमचे डिजिटल मीडिया पार्टनर आहेत। अशा या सगळ्यांमुळे हा महोत्सव संपन्न होणार आहे। 8 नोव्हेंबरला आमचा जो महोत्सव आहे त्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त महिला आणि पुरुषांनी, पुरुष बघण्यासाठी आणि महिला तर सहभागी आहेतच, हा कार्यक्रम विनामूल्य आहे, सगळ्यांसाठी ओपन आहे आणि 8 नोव्हेंबरला 3:30 ते 8:30 या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। यावेळेला प्रसिद्ध भारुडकार, राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी आपल्या संचासह भारुड सादर करणार आहेत, ज्यातून लोकजागृतीचं काम त्या करत असतात। त्याचप्रमाणे कडक नवरा धडक बायको आपल्याला कल्पना आहे IRS समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर
यांची मुलाखत मी अरुंधती भालेराव घेणार आहे। त्याचबरोबर अनेक संचांचे, मंगळागौरीचे खेळ, समूह नृत्याचे खेळ, सोलो डान्स, ग्रुप डान्स असं सगळं या निमित्ताने संपन्न होणार आहे। कार्यक्रमामध्ये 4 विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींचा यावेळेला सन्मान होणार आहे। त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर विजय सुरासे आणि त्यांच्या KM हॉस्पिटलच्या सुविद्य पत्नी डॉक्टर पल्लवी सुरासे यांना आरोग्य क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणार आहे। डॉक्टर अनघा राऊत, डॉक्टर विनय राऊत शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतायत विक्रोळी आणि परिसरात, त्यांना शिक्षण क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे गायक प्रशांत काळुंद्रीकर आणि मेघना काळुंद्रीकर यांना कला क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणार आहे। आणि शिवरंजनी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या संकल्पना राबवणारे रवी नवले आणि निशा नवले यांना संस्था क्षेत्रासाठीचा, कला संस्था क्षेत्रासाठीचा सन्मान यावर्षी दिला जाणार आहे। त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा जो आहे त्याला अनेक मान्यवर आहेत। प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, प्रसिद्ध समाजसेविका रेणुताई गावस्कर, दशमी प्रोडक्शन्सच्या, दशमी क्रिएशन्सच्या चित्रपट निर्मात्या अपर्णा पाडगावकर, कोकण विभागाचे IG माननीय IPS संजय दराडे साहेब, त्याचप्रमाणे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, भूमी वर्ल्डचे नानजीभाई पटेल, प्रकाश पटेल, त्याचप्रमाणे आयलिव्ह बँक्वेट रीट्सचे प्रतीश आंबेकर आणि इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड आणि आत्मसन्मानचे डॉक्टर सचिन पैठणकर आणि ऑफकोर्स आमच्याबरोबर सातत्याने गेली 13 वर्ष असणाऱ्या IRB आणि म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर ही सगळी मंडळी कार्यक्रमाला आहेत। कार्यक्रम विनामूल्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या ऑडियन्ससाठी आम्ही नाश्त्याची सोय सुद्धा केलेली आहे। त्यामुळे मी आवाहन करते ठाणेकरांना आणि कुठल्याही परिसरातल्या ठाणे आणि मुंबईतल्या सगळ्या मान्यवर मंडळींना, प्रेक्षकांना की मायबाप रसिक प्रेक्षक हो, तुम्ही आल्याशिवाय आमचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही। एक दिवस 3:30 ते 8:30 या वेळेमध्ये 8 नोव्हेंबर शनिवार दुपारी 3:30 ते 8:30 आयलिव्ह रीट्स बँक्वेट हॉल, आरमॉल, घोडबंदर रोड, ठाणे इथे आपण अवश्य या। धन्यवाद। मॅडम, नोंदणी कशा प्रकारे असेल यासाठी आणि